राज्यामध्ये कुठेही युती तुटलेली नाही अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिलेली आहे। महायुतीमधील दोन्ही पक्षांनी आपापले उमेदवारी अर्ज वाटलेले असून बंडखोरीबाबत मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री शिंदे निर्णय घेतील असं उदय सामंत म्हणतात। सगळ्या टीमनं विचार करून एबी फॉर्म नक्की दिलेले आहेत, परंतु विड्रॉलची तारीख आणि छाननीची तारीख अजून 2-3 दिवस आहे। मी स्वतः या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा केलेली आहे। त्याच्यामुळे महायुती तुटली, काही ठीक आहे, पदाधिकाऱ्यांनी काही भावनेच्या भरामध्ये सांगितलं असेल, तर ती ब्रेकिंग होण्यापेक्षा मी शिवसेनेच्या वतीनं सांगतो, ही जर आपण ब्रेकिंग केली तर ती खरी आहे की महायुती तुटली असं चित्र कुठेही महाराष्ट्रामध्ये नाही। पुण्यामध्ये राष्ट्रवादीला निश्चित चांगले यश मिळेल असा विश्वास राष्ट्रवादीच्या दीपक मानकर यांनी व्यक्त केलेला आहे। भाजपला निवडणूक वाटते तितकी सोपी जाणार नाही, आमदारकीचं उद्दिष्ट असल्यानं मी निवडणूक लढवली नाही असंही ते म्हणाले। तर माझा मुलगा हर्षवर्धन मानकर यासाठी देखील मी काम करेन असं वक्तव्य राष्ट्रवादीचे दीपक मानकर यांनी केलं। आमदारकीचं उद्दिष्ट माझं आहे, आमदारकीचा विचार मी करणार आहे। तर आता मुलांना संधी या ठिकाणी मिळाली पाहिजे आणि एक मुलं देखील गेले 7-7, 8-8 वर्ष काम करत आहे माझं। दोन्ही मुलांना एकीकडे दोन्ही मुलांना उमेदवार एक राष्ट्रवादीमध्ये एक बीजेपी मध्ये दोघांनाही उमेदवारी मिळाली बघा, त्यांच्या कार्यामुळे त्यांना ही उमेदवारी मिळालेली सगळ्यात महत्त्वाचं। त्यामुळे नागरिक त्यांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही असं भाजपचा प्रचार करणार का मुलाचा करणार? एक लक्षात ठेवा, मला माझ्या मुलांसाठी थोडं काम करावंच लागेल, पण राष्ट्रवादीचं काम मला अधिक करावं लागेल कारण की त्या पक्षाचं मी पदाधिकारी राहिलेलो आहे। मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी मात्र भाजपवर टीका केलेली आहे। भाजपनं नेत्यांच्या नातेवाईकांनाच उमेदवारी दिल्यानं त्यांनी ही टीका केली। भाजपकडे कार्यकर्ते नसताना हे पक्षात घरातल्या घरात गरबा खेळतात अशी टीका संदीप देशपांडेंनी केली। कार्यकर्त्यांना प्राधान्य द्यायला हवं असंही त्यांनी ठणकावून सांगितलं। मला वाटतं यांच्याकडे कार्यकर्ते नसल्यामुळे पक्षामध्ये घरातल्या घरात गरबा खेळतात। राहुल नार्वेकर यांच्या घरात सुद्धा 3 उमेदवार आहेत। सांगितलं ना, अध्यक्ष आहेत, यांच्या पक्षात कार्यकर्ते नाहीत। भारतीय जनता पक्ष असेल नाही शिंदे शिवसेना असेल, यांच्याकडे कार्यकर्ते नाहीत। जसं सन्माननीय राजसाहेब म्हणाले की पोरं पळवणारी टोळी आहे आणि जर पोरं नाही मिळाली पळवून तर मग शेवट घरातल्याच लोकांना आपापसात गरबा खेळावा लागतं, कारण बाहेरचे लोक कोणी येत नाहीत खेळायला। जालन्यामध्ये महायुतीमध्ये फूट पडलेली आहे। राष्ट्रवादीनं स्वबळाचा नारा दिलाय। सन्मानपूर्वक जागा मिळत नसल्याचा राष्ट्रवादीचा आरोप आहे। महापालिका निवडणुकीत 65 जागांवर निवडणूक लढणार असं माजी आमदार अरविंद चव्हाणांचं वक्तव्य। ह्या 2 दिवसामध्ये अनेक सक्षम उमेदवार आमच्या संपर्कात आहेत, पण आम्ही थोपून धरलं होतं की आज न उद्या महायुतीचा आम्हाला संदेश मिळेल। आम्ही महायुतीच्या जिल्ह्यातल्या सर्व सन्माननीय मोठ्या नेत्याशी संपर्क साधला, त्यांनी आश्वस्त केलं होतं, पण आता या क्षणापर्यंत सुद्धा महायुतीची बैठक सुरू होऊ शकलेली नाही आणि सुरू जरी झाली असेल तर त्यामध्ये आम्हाला राष्ट्रवादीला बोलवलं गेलं नाही। त्यामुळं आत्मसन्मान ठेवण्यासाठी आम्ही शेवटी स्वतंत्रपणे राष्ट्रवादी म्हणून घड्याळ म्हणून लढण्याचा निर्णय घेतलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।